कवयित्री मोहिनी कासार यांची काव्यरचना आपणासमक्ष प्रस्तुत करते आहे. शीर्षक आहे नातं जे शब्दांपलीकडचं. नाती काही जुळत नाहीत शब्दांनी, ती मनाने उमलतात. अलगद शांतपणे असंच एक नातं होतं माझ्याकडे. साधं, स्वच्छ आणि मनाला आधार देणारं. भाऊ बहीण म्हणावं इतकं जवळ, पण तरीही सीमारेषा स्पष्ट. भावना होती खोल, पण हेतू मात्र निर्मळ. काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि नात्याच्या अंगणात दुसरी व्यक्ती आली. मी शांतपणे मागे सरकले. रागाने नाही, स्पर्धेनं तर मुळीच नाही. फक्त नात्यावर एकही गैरसमज होऊ नये यासाठी. मी जपायला दूर गेले, पण शब्द न बोलल्यामुळे गैरसमज दाटू लागले. मी शांत राहिले, ते दूर जाणं समजलं. तो शांत राहिला, ते रुसणं समजलं. मनातलं सांगते आज, ना माझी चूक ना त्याची. फक्त परिस्थिती बोलली नाही आणि आपण दोघंही शांत राहिलो. नात्याची पवित्रता आजही तशीच आहे, निर्मळ स्वच्छ मनासारखी. दूर उभं राहूनही नात्यावरचा आदर तसाच ठेवला आहे. मी लहान जरी असले तरी वेळोवेळी तुझ्या भल्यासाठीच बोलत होते. समजावणं होतं ते अधिकारानं नव्हे, तर आपुलकीनं. कधी शब्द कठोर वाटले असतील, कधी माझी काळजी जड झाली असेल, पण त्या प्रत्येक शब्दामागे फक्त तुझं भलं होतं. दाखवायची घाई नव्हती, फक्त जपायची ओढ होती. तू माझ्या मोठ्या भावाच्या जागी होतास, आहेस आणि राहशीलही. मी तुझी बहीणच आहे, हेच नातं मनात कायम आहे. माझं समजावणं एवढंच होतं की तुला पुन्हा कधीही त्रास होऊ नये. तुला दुखावण्याचा कधीच काही हेतू नव्हता. जे बोलले ते फक्त तुझ्या भल्यासाठीच होतं. कधी कधी नातं घट्ट असतं, पण अंतर वाढलेलं असतं. आणि कधी कधी मन जवळ असतं, पण शब्द दुरावलेले. आणि नक्कीच कधी बोलणं होईल, शब्दांची देवाणघेवाणही होईल. पण पहिल्यासारखा जिव्हाळा, ती आपुलकीची ऊब कदाचित आता तितकीशी उरलेली नसेल. वेळ काही नात्यांना नवं रूप देतो. जवळीक नाही, पण आदर शाबूत ठेवतो. आज एवढंच म्हणायचं आहे, मन निर्मळ असेल आणि हेतू स्वच्छ असेल, तर गैरसमजांची धुसरता एक दिवस नक्कीच दूर होते. नाती तुटत नाहीत, ती फक्त वेळ मागतात, समजून घेण्यासाठी आणि समजून सांगण्यासाठी. आणि हो, माझ्याकडून तुझं मन कधी दुखावलं असेल, तर मला मनापासून माफ कर. कधी आठवण आली, कधी मन खूप जड झालं, कधी त्रास झाला, तर या बहिणीकडे नक्की ये. कारण मी आजही तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे. एक
बहीण म्हणून